माय बहिणीवर शिव्या दे, व्हॉइस रेकॉर्ड हं, करून. हं, हं. मग त्या लेव्हलला त्यानं जायचं काम नव्हतं. मग मी बी मग मला कळालं बाबा, की आता रीच लावलेल्या आयडीला लोकं बघायलेत. लोकाला आवडायला ही घटना. पण हं, ह्यानं हं. डायरेक्ट आता माय बहिणीवर शिव्या दिल्यावर मग मी बी शांत बसलो नाही. मी हां. बी धडधडीत सगळी स्क्रीन रेकॉर्डिंग केलो आणि टाकलो सगळीकडं. जीवाला धोका आहे म्हणलो माझ्या. हं, त्यानं हं, हं. डायरेक्ट तुझ्या लातुरात घुसून मारतो, तीन असं करेल. मग मी सांगितलं, "सूरज चव्हाणकडून माझ्या जीवाला धोका आहे" म्हणलो. येईल म्हणलो कुठले तर त्याची गँग त्याच्या गावातली बरोबर. उगाच. हां. कशाला म्हणलो कुठं ना आपण सांगून ठेवा म्हणलो. मग त्या अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा. हे लेल्या आणि सूरज चव्हाणचं वाकडा आहे. हां, दोघे हां, हां. एकमेकाचे दुश्मन आहेत. मग ते त्यांचे भाचा का मामा कोणतरी सूरज चव्हाणचा, त्यांनी कॉन्टॅक्ट केले. "पण तुम्ही बी नीट करा ना" म्हणलो यार. हां. "तुमच्या तर व्हिडिओत कुठं चांगला आहे" म्हणलो. हां, "आणि हां. तुम्ही तर कुठे शहाणे आहे" म्हणलो. "तुमचे व्हिडिओ बघा" म्हणलो. धडधडीत म्हणलो आंटीला ही करतो, हां, 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 पुरीला ही हां, करतो. हां. मी म्हणलो "मायला आता हे काय नवीन कॉन्ट्रोव्हर्सी" म्हणलो. हां. मी बी वाट बघूनच असतो. मला कोण डवचते मी वाटच बघून असतो. हां, कोण माझ्या वाकड्यात घुसते. हॅलो म्हणल्यावर, "हाय बाबा" म्हणलो. "ओळख आहे का? ओळखलं का?" हां, मी म्हणलो, "तुम्हाला कोण ओळखत नाही" म्हणलो. "अख्खा महाराष्ट्र ओळखते." तर हां. बरं म्हण. "ते चहा कप ऑलरेडी चहानं भरलेला आहे. हां, कोणतरी येऊन म्हणलेले, "माजलास का? हां, एवढं दुकान तुझं चालायलंय का?" मग ते भरलेलाच कप उगाच थर्मासच्या खाली ठेवले हां. आणि ते भरलेलंच देऊ लागले. मग आता थोबड खवळलं माझं. जास्त बी बोलत ना मी, जास्त बी उगा आयबीन काढत नाही एखाद्याची उगा मी. हां. लय गोडीत शर्ट ह्याच्यात रोस्ट करता बाबा. अरे म्हणलं चहा तर आधी रिकाम्या कपाने तर थर्मासमधून चहा घ्यायचा होता एवढ्या भोकातल्या म्हणलो. आता आमच्या लातूरमध्ये काय एवढ्या भोकातल्या लय कॉमन आहे. हां, अजून एक पुढची आमच्यासाठी शिवी खूप आहे, पण ती इथे देऊ शकत नाही मी. ती तिकडच कॉमन. लातूरचे लोकं म्हणजे लय लाजायचे आमच्या भाषेत बोलायला. हं, हं. आम्ही इथं पुणे, मुंबईला आमची भाषा बोलली की लोकं हसायचे. हं, हं, हं. गावाकडून आलास का म्हणायचे. मग हं. आम्ही आणि शुद्ध बी बोलता येत नाही ती बोली भाषेत. किती बी ट्राय केलं तर खाताय, पिताय येतच नाही हां, मुखावाटे बाहेर. हां, हाफ जॅकेट घातलं हां, आणि पूर्ण नेत्यावानी फील घेतलो. हां, हे लातूर आहे पिल्लू. हां, बॉर्डरला गर्दा केल्यावानी. ती लोकाला एवढं आवडलं. हां, ती व्हिडिओ 2 दिवसात 1,00,000 गेला, 3,00,000, 4,00,000, 8,00,000 ती चालूच राहिला. हां. तुम्ही तुमच्या आवाजात व्हिडिओ करा. हं. मी तुम्हाला गॅरंटी देतो म्हणले 10 दिवसात जर नाही व्हायरल झालो तर नाव बदला. वाटलं तर माझी आयडी तुम्हाला देतो. तुम्ही नाव हं, बदलून हं, हं. हे करा हं, म्हणले. हं, हं. तुम्हाला जर चालेल. फॉलोअर्सच पाहिजे तर. हं. पण तुम्ही तुमच्या आवाजात व्हिडिओ करा. मग आलं मग मी त्या आशू भैय्याला फोन करून अक्षरशः रडलो. हां, मायला म्हणलो, "काखेत कळसा गावाला वळसा झाला" म्हणलो. हां. "एवढे महिने घासलो" म्हणलो या TikTokवर आणि उग्ग नॉर्मल काहीतरी बोलायला तर लोकाला आवडायले म्हणलो. धडाधड फॉलो करायला मला लोकं. आणि हां. मग नंतर काय केलो, बोलत जादू दाखवायलो. त्यावर इकडे मोदी साहेब टीव्हीत म्हणले, "भाई और बहनों, 7 दिन का लॉकडाउन है." त्यावर आमच्या ग्रुपमध्ये मेसेज आहे प्रिन्सिपल साहेबाचे. जेवढे जम्मू काश्मीरचे पोरं आहेत, जेवढे मराठवाडा